गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। निर्मिती वासुदेव शाश्वत अभियान वसई। संकल्पना सद्गुरु चरणरज पाध्ये काका। वासुदेव शाश्वत अभियान वसईचे उद्गाते त्यांच्या आयुष्यावर आधारित पुस्तकाचं क्रमशः वाचन। एक होता कंडक्टर। शब्दांकन श्री विवेक पर्वते। अभिवाचन अंजली कराडकर। बेस्ट दैनंदिनी म्हणजेच बेस्टमधली कारकीर्द। मुंबईची BEST बस सर्व्हिस। पाध्ये काकांच्या बेस्टमधल्या नोकरीची कारकीर्द, कंडक्टरची कारकीर्द। परमपूज्य भाऊ महाराजांच्या भेटीनंतर पाध्ये काकांना बेस्टमध्ये कंडक्टरची नोकरी लागली। विशेष म्हणजे वयाच्या 30 नंतर बेस्टमध्ये एका ब्राह्मण माणसाला नोकरी लागली ही केवळ स्वामी कृपाच असणार याची काकांना खात्री पटली। नोकरी करतानाही पाध्ये काकांची स्वामी सेवा सुरूच होती। बेस्टमध्ये रात्रपाळी असायची। सकाळी घरी परत आल्यावर आपली सकाळची रोजची कामं करायची आणि दुपारनंतर कामावर जाईपर्यंत स्वामी सेवा आणि स्वामी भक्तीचा प्रसार करायचा। हीच त्यांची दैनंदिनी ठरली। या दैनंदिनीत त्यांनी कधी कंटाळा किंवा आळस केला नाही। गुरुदेव दत्त हे 2 शब्द काकांसाठी चैतन्यदायी होते आणि स्वामी महाराजांची भक्तीही त्यांची चेतना होती। एका बेकार तरुणाला बेस्टमध्ये कंडक्टरची नोकरी देऊन दत्त गुरूंच्या भक्ती मार्गाद्वारे आज असंख्य भक्तांसमोर एका व्यासपीठावर बसवलं। हे काम केवळ स्वामी महाराजच करू शकतात आणि करतात हा अनुभव त्यांना आला। आज लोकांना दिसतं की ते महाराजांच्या भक्तीच्या प्रसाराचे काम अनेकविध मार्गातून करतायत। या कामासाठी जरी ते वेळ देत असले ना तरी हे कार्य करण्याची अघटित शक्ती मात्र स्वामी महाराजच देतात असं त्यांना वाटतं। भक्ती मार्गातलं असं कार्य जेव्हा एखाद्याच्या हातून होतं तेव्हा त्याला अभिमान होतो, गर्व होतो। कालांतरानं तो सद्गुरूला विसरतो। सद्गुरूंच्या सेवेत राहून पांढरे किंवा भगवे कपडे घालायचे, गळ्यात 2-4 रुद्राक्षांच्या माळा घालायच्या, कपाळावर एखादा टिळा किंवा भस्म लावायचं आणि स्वतःभोवती माणसांचा घोळका करून घ्यायचा म्हणजे हे स्वतःला महाराज समजायला लागतात। स्वामी महाराजांचं कार्य करणं म्हणजे महाराज होणं असा समज या तथाकथित महाराजांचा असतो आणि तिथंच सगळे फसतात। आपण कसं वागतो हे त्या व्यक्तीला कळत असतं कारण ती स्वतःच्या मनाला फसवत असते। त्या व्यक्तीच्या अंतरंगात सद्गुरूंचा लोप झालेला असतो आणि स्वगुरूची उर्मी जन्म घेते। किंबहुना बऱ्याच लोकांना असं करायला आवडतं। अशा या तथाकथित महाराजांचा पाध्ये काकांना खूप राग येतो। जे काम कल्पनातीत होतं किंवा आजवर काही झालं नाही असं काम घडवून आणण्याची किमया केवळ सद्गुरूच करू शकतात। आपण अनेकदा अनेक गोष्टी करायचा प्रयत्न करतो तेव्हा त्या होत नाहीत आणि सद्गुरू कृपा झाली की त्या होतात। याचाच अर्थ या सगळ्या मागे एक अघटित अशी शक्ती कार्य करत असते। म्हणून पाध्ये काका सांगतात ही अघटित शक्ती म्हणजेच सद्गुरू, भगवंत, परमेश्वर आहे। आपण तिला कोणत्या नावानं ओळखतो हा आपला भाव आहे, पण ही शक्ती काल होती, आज आहे आणि पुढेही राहणार। इथेच गुरु आणि शिष्य परंपरा समजून येते। गुरु प्रती असलेली भक्ती शिष्याला कळावी म्हणूनच भगवंताने सद्गुरूंची निर्मिती केली। तो सद्गुरू समोर दिसतो म्हणून आपण स्वीकारतो, म्हणून आपल्याला गुरु ही व्यक्ती वाटते। वास्तविक गुरु एक तत्व आहे, व्यक्ती नाही। या भक्ती मार्गात पाध्ये काकांना बऱ्याच गोष्टी कळत गेल्या। चांगल्या वाईट सगळ्याच गोष्टींचा त्यांनी अनुभव घेतला। जे चांगलं होतं
ते पाध्ये काकांनी स्वीकारलं आणि वाईट गोष्टी होत्या त्या आपल्या हातून कधीही होणार नाहीत अशी मनाशी खुणगाड बांधली. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त.